दिवाळीनंतर महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे, पण आता तापमानामध्ये सातत्यानं बदल होताना दिसतायत। राज्यातील काही भागात थंडी तर काही ठिकाणी ऊन आणि पावसाच्या सरी असं चित्र आहे। अशा वेळी उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थंडीची चाहूल लागल्यानं थोडासा दिलासा मिळाला। चला तर मग आज 12 नोव्हेंबर 2024 रोजी पावसाचं वातावरण कसं असणार आहे आणि थंडीचं देखील वातावरण कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिणाम इतर राज्यावरील हवामानावर होणार आहे। महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुठे थंडी तर कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तसंच सांगली, लातूर, धाराशिव, सोलापूरमध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्यात दिवसभर उष्णता आणि रात्री गारठा तर सकाळी धुके पडत आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबईत सकाळच्या सुमारास थंडी जाणवतीये। या भागात पुढील 2 दिवसात तापमान आणखी घटण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही तापमानात घट होण्याची शक्यता आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची आणि थंडीची परिस्थिती कशी आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।